तेल न वापरता बनलेलं सांबर खाल्लंय का कधी? हो, बरोबर ऐकलं. नो ऑइल सांबर. हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मी पूजा तुमचं न्यूट्रिबॉल चॅनलमध्ये स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत खूपच हेल्दी आणि टेस्टी रागी डोसा. हा डोसा आपण राईस फ्लोअर शिवाय बनवलेला आहे, त्यामुळे वेट लॉस साठी परफेक्ट आहे. चला तर मग आपण रेसिपीला स्टार्ट करूया. यामध्ये मी काही टिप्स सांगितलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बॅटरसाठी लागणारे साहित्य: 1 कप रागी पीठ, हाफ कप रवा, हाफ कप दही, थोडा बारीक चिरलेला कांदा, मीठ, कढीपत्ता आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची. चला तर आपण बॅटर तयार करायला घेऊया. सर्वप्रथम मी रागी, रवा आणि दही चांगलं फेटून घेणार आहे. ते फेटून झाल्यानंतर 1 ते 2 मिनिटं आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करणार. तर आपलं बॅटर असं झालं पाहिजे. आपण आता त्यामध्ये कांदा, हिरवी मिरची आणि मीठ, कढीपत्ता टाकून हे सर्व बॅटर मिक्स करून 10 मिनिटासाठी असंच ठेवून देणार आहोत. आपण हे 10 मिनिटासाठी रेस्टला ठेवत आहोत. तोपर्यंत आपण सांबर तयार करायला घेऊया. त्यासाठी मी इथे मूग डाळ घेतलेली आहे. मी तुरीची डाळ वापरलेली नाहीये. मी 1 बटाटा चिरून मोठा तो याच्यामध्ये ॲड करत आहे. टोमॅटो, तुमच्याकडे अजून काही भाज्या असतील तर त्या तुम्ही ॲड करू शकता. आणि शेवग्याची शेंग मी इथे 3 घेऊन हे याच्यामध्ये हळद, मीठ आणि हिंग घालून हे आपण 3 शिट्ट्या ह्याच्या काढून घेणार आहोत. आपण आता येथे सांबरसाठी लागणारा मसाला घरीच बनवतो. त्यासाठी मी धने, जिरे, चणा डाळ, उडद डाळ, मेथी दाणे आणि कढीपत्ता आणि 3 ते 4 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. आता आपण हे चांगलं लो हीटवरती आपण हे चांगलं भाजून घेणार आहोत. ते आता मी सर्व मिक्स करून हे लो हीटवरती पूर्णतः भाजून घेत आहे. नंतर थोडं 5 मिनिटं भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपण कढीपत्ता आणि मिरची टाकून हे सर्व भाजून घेणार. तुम्ही बघू शकता आपलं आता हे लालसर झालेलं आहे. आपण आता ते थंड करायला ठेवूयात. आता आपण डोसा तयार करून घेऊया. मी इथे तवा गरम करून त्याला थोडंसं ऑइल स्प्रेड केलेलं आहे. आणि आता हा आपण तुम्ही बघू शकता आपलं बॅटर किती थिन आहे. आता आपला डोसा आपण ओतून आता हा परफेक्ट 1 ते 2 मिनिटं भाजला की तुम्ही बघू शकता ह्याला कसे होल आलेले आहेत. आपला मस्त असा क्रिस्पी डोसा रेडी. हा डोसा ना कुरकुरीत लागतो, मस्त आहे. आता आपण हा आपला डोसा रेडी आहे. आता आपण जो मसाला तयार करून घेतला होता तो थंड झालेला आहे. आता आपण हा मिक्सरला बारीक करून घेऊया. मिक्सरला बघू शकता अशा प्रकारे बारीक करून घेतल्यानंतर आपण हा एक एअरटाईट कंटेनरमध्ये याला भरून ठेवणार आहोत. हा मसाला 1 आठवडाभर तुम्हाला चालू शकतो. आपण आता त्याच भांड्यामध्ये चटणी तयार करून घेऊया. मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, लसूण घेतलेला आहे, कढीपत्ता, जिरे आता आपण हे बारीक करून घेऊयात. आता आपलं येतं जे सांबर आहे ते रेडी झालेलं आहे. त्यामध्ये मी 2 चिंचेचे तुकडे टाकलेले आहेत. आता चिंच टाकून झाली की आपण त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करून घेणार आहोत. आपण याला ऑइल टाकत नाहीये किंवा ऑइलचा तडकाही देत नाही आहोत. आता आपण यामध्ये ना जो सांबर मसाला घरी बनवलेला होता तो यामध्ये 1 चम्मच याच्यामध्ये ॲड करून हे चांगलं मिक्स करून घेतलं की तुम्ही बघू शकता मी इथे कढीपत्ता आणि मोहरी वरून टाकलेली आहे. आपली हेल्दी रागी डोसा डिश रेडी आहे. नो ऑइल सांबर, नो ऑइल चटणी सोबत. हा आपण हेल्दी रागी डोसा काही टिप्सने बनवलेला आहे. आपलं पहिली टिप्स आहे की आपलं जे बॅटर आहे ना ते ना जाड असावं ना पातळ असावं, डोसा कन्सिस्टन्सीमध्येच ठेवायचं आहे. दुसरी, आपण यामध्ये मूग डाळ वापरल्यामुळे आपलं जे सांबर आहे ना ते खूप लाईट आणि इझी डायजेशनसाठी परफेक्ट आहे. जर तुम्ही वेट लॉस करत असाल तर हा कॉम्बो बेस्ट आहे. रागी डोसा प्लस नो ऑइल सांबर अँड चटणी. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनवरतीही प्रेस करा, म्हणजे अशा तुम्हाला हेल्दी रेसिपी बघायला मिळतील. भेटूया पुढच्या नेक्स्ट रेसिपीमध्ये. बाय बाय.